दृश्य आपण ताजी बघतोय ती छत्रपती संभाजीनगर विमानतळावरची आहेत आणि छगन भुजबळ हे पोहोचलेले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये। सोबत त्यांच्या मंत्री अतुल सावे आहेत, त्याचसोबत धनंजय मुंडे आहेत आणि काही ओबीसी नेते हे छगन भुजबळ यांच्या सोबत। हे सगळं शिष्टमंडळ आता जाणार आहे वडीगोद्री इथे लक्ष्मण हाकेंची भेट घेण्यासाठी। लक्ष्मण हाके यांनी काल गिरीश महाजन आणि इतर नेते ज्यावेळी आलेले होते त्यावेळी छगन भुजबळ आणि इतर जे काही ओबीसी नेते आहेत महत्त्वाचे त्यांनी भेट घेण्याची अपेक्षा व्यक्त केलेली होती। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भेट घेण्याची अपेक्षा व्यक्त केलेली होती। मात्र आज सरकारचं शिष्टमंडळ म्हणून ओबीसी नेते हे राज्यातले महत्त्वाचे नेते आज लक्ष्मण हाके यांच्या भेटीला निघालेले आहेत। मुंबईहून आता हे सगळं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती पोहोचलंय आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळापासून ते वडीगोद्रीपर्यंत रस्त्यानं हा प्रवास केला जाईल आणि थोड्याच वेळात हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळी म्हणजेच वडीगोद्री इथे पोहोचेल। एक्सक्लुझिव्ह ही दृश्य आपण पाहतोय। मोठा बंदोबस्त आहे आज पोलिसांचा छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या बाहेर, कारण कोणताही संघर्ष होऊ नये किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील येणारं हे शिष्टमंडळ आहे। यांच्या सुरक्षेसाठी आज मोठा पोलीस बंदोबस्त छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती ठेवण्यात आलाय। बघूयात आता छगन भुजबळ काय बोलतात। चिंताजनक बनलेली आहे, काय सांगाल? काल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री, जालन्याचे, पुण्याचे सर्व संबंधित कार्यकर्ते, वेगवेगळ्या संस्थांचे प्रमुख, या सगळ्यांची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये काही मागण्या ज्या आहेत तिथेच मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी मंजूर केल्या। काही मागण्या ज्या आहेत त्या बाबतीमध्ये अधिवेशन काळामध्ये ताबडतोब बैठक घेऊन सर्व पक्षीय लोकांना बोलावून त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात येणार। आणि एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी आमची भूमिका आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि म्हणून तो निरोप घेऊन असं आहे की इथे जे हाके बसलेले आहेत, नवनाथ वाघमारे बसलेले आहेत, पुण्याला ससाने बसलेले आहेत, 10 दिवस झालेले आहेत। त्यांच्या प्रकृतीमध्ये जे आहे खूप ढासळते त्यांची प्रकृती। अशा वेळेला जे आहे आम्ही सगळे त्यांना विनंती करायला आलेलो आहोत की आता या पुढच्या ज्या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा आपण सगळ्यांनी भाग घेऊन पुढचे प्रश्न मार्गी लावणार आहोत। आपण आता आत्मक्लेश न करता उपोषण सोडावं हे सांगायला आम्ही लेखी मागणी त्यांना हवी होती, लेखी उत्तर हवं होतं की आरक्षणाला धक्का लागणार नाही, यावर ते ठाम होते। तुमच्याकडे लेखी तुम्ही घेऊन आलाय की तुम्ही समाधान करू शकाल? ठीक आहे, आता आम्ही तिथे गेल्यानंतर सांगू। दुसऱ्या बाजूला 80% मराठा समाज विकसित झालाय असा जोरंगेंचा दावा आहे। ठीक आहे ना, तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची ही सुद्धा माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं हे जनता जनार्दनाच्या हातात आहे, कुणाही एका व्यक्तीच्या हातात नाही। आणि बाकीचं येतं काय आहे, कोण आहे कावळ्याच्या शापाने काय गायी मरतात का? कशाला तुम्ही त्या त्रास करताय? आणि दुसरं काय तुम्ही म्हणाला, त्यांचा एक दावा आहे की जे लक्ष्मण हाके जे चुकीचे जे प्रमाणपत्र दिली गेली असतील, देणारे आणि घेणारे यांची चौकशी करून कारवाई होईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी निघालेलं आहे। तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती छगन भुजबळ यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। अधिवेशन काळामध्ये सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याचं कळतंय आणि उर्वरित मागण्या तेव्हा मान्य होतील ज्या काही लक्ष्मण हाके यांच्या मागण्या आहेत। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही हा निरोप मुख्यमंत्र्यांचा घेऊन
छगन भुजबळ आलेले आहेत असं त्यांनी माहिती दिली. माझं राजकीय करिअर हे जनतेच्या हातात आहेत यावरती पुन्हा एकदा त्यांनी उत्तर दिलंय. जरांगेंच्या आरोपावरती सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरात पोहोचले आणि आता ते पुढे वडीगोद्रीच्या दिशेनं निघेल. तत्पूर्वी